नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चौथी स्कॉलरशिपच्या मॅथचं 21वे प्रकरण बघतोय बघा, ज्याचं नाव आहे कोन व त्यांची प्रकार, ज्यामध्ये आपल्याला काटकोन काय असतो, लघुकोन काय असतो आणि विशाल कोन काय असतो त्याच्याबद्दलची माहिती पाहिजे आहे. त्याच्या स्वाध्यायाला आपण सुरुवात करतोय बघा. सगळ्यात पहिला प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी कोणती आकृती लघुकोनाची आहे? कोणता ओळखायचा आपल्याला? लघुकोन. लघुकोन इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण त्याला? ॲक्यूट अँगल. काय असतो लघुकोन किंवा ॲक्यूट अँगल? असा कोन ज्याचं माप 90 अंशापेक्षा किंवा 90 डिग्री पेक्षा कसं असते? कमी असते. 90 अंशापेक्षा कसा असतो तो? कमी असतो किंवा लहान मापाचा तो असतो. मग बघा, पहिल्या ऑप्शन मध्ये इथं बरोबर काटकोन तयार झालेला आहे, हा 90चा आहे. हा 90 पेक्षा मोठा दिसतो आहे, हा पण नाही येणार. हा पण 90 पेक्षा मोठा आहे, हा पण नाही येणार. आणि हा जो आहे बघा, आता इथे जर का असता तो असा तर 90चा झाला असता, त्याच्यापेक्षा लहान आहे. म्हणजेच काय, हा लघुकोन आहे. कितवा पर्याय आपला अचूक पर्याय आहे? तिसरा पर्याय आपला अचूक पर्याय आहे. दुसरा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी कोणता कोन निश्चितपणे लघुकोन नाही? कोणता कोन लघुकोन नाही? आताच शिकलो आपण लघुकोन म्हणजे काय? असा जो 90 डिग्री पेक्षा कसा असेल? छोटा असेल किंवा लहान असेल त्याला काय म्हणतो आपण? लघुकोन. मग लघुकोन नाही. हा पहा बरं, 90 पेक्षा लहान आहे म्हणजे लघुकोन आहे. हा पण 90 पेक्षा लहान आहे म्हणजे लघुकोन आहे. हा पण 90 पेक्षा लहान आहे म्हणजे हा सुद्धा लघुकोन आहे. 99 हे 90 पेक्षा मोठे आहे म्हणजे तो लघुकोन नव्हे, तो विशाल कोन आहे. म्हणजेच काय, पहिला पर्याय कोन अबक 99 अंशाचा हा काही लघुकोन नाही. पहिला पर्याय योग्य पर्याय आहे. तिसरा प्रश्न आहे बघा, 5 वाजता घड्याळाच्या 2 काट्यांमध्ये कोणत्या प्रकारचा कोन होतो? मग बघा, असं जर का आपण घड्याळ घेतलं बघा, इथं 12 आहे, इथं 6 आहे, इथे 3 आहे, इथे 9 आहे आणि इथं 5 असतील बघा. 5 वाजले म्हणजे हे बघा, हा काटा एक असेल 12 वरती आणि एक काटा असेल तर 5 वरती. बरोबर, मोठा काटा असेल 12 वरती, छोटा काटा असेल 5 वरती. मग अशा पद्धतीने अँगल आपल्याला तयार झालेला दिसतोय. मग इथे जर का अँगल असता असा बघा, अशा पद्धतीने, तर तो 90चा झाला असता आणि हा 90 पेक्षा मोठा होतो आहे. 90 पेक्षा मोठा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? विशाल कोन. विशाल कोनची डेफिनेशन काय असते? विशाल कोन कुणाला म्हणतात? असा कोन ज्याचं माप 90 अंशापेक्षा मोठं असते त्याला म्हणतो आपण विशाल कोन. 90 अंशापेक्षा मोठा आणि 180 पेक्षा लहान त्याला म्हणतो विशाल कोन. म्हणून दुसरा पर्याय आपला योग्य पर्याय आहे. चौथा प्रश्न बघा, हाताचा पंजा ताणला असता अंगठा सोडून इतर लगतच्या 2 बोटांमधील कोन कोणत्या प्रकारचा असतो? बघा, असा अंगठा पण ताणल्यानंतर, अशा पंजाला ताणल्यानंतर अंगठा सोडून द्यायचा. इतर लगतची 2 बोट, या 2 बोटांमध्ये कोणता अँगल बनतोय? 2 बोट जर का तुम्ही पाहिले बघा, तर यांच्यामध्ये कोणता अँगल असणार आहे? लघुकोन असणार आहे. 90 पेक्षा कमीचा अँगल तयार होतोय म्हणजे तो काय असणार आहे? लघुकोन असणार आहे. लघुकोन कितवा पर्याय आहे आपला? चौथा पर्याय अचूक पर्याय आहे. पाचवा प्रश्न बघा, सोबतच्या आकृतीतील कोनांची संख्या किती? किती कोन तयार झाले इथे ते मोजायचे. मग बघा, हा इथे पहिला तयार झाला, हा इथे दुसरा, हा इथे तिसरा, हा इथे चौथा. हा पूर्णचा पूर्ण घेतला तर 5वा. त्यानंतर इथून इथपर्यंत घेतला तर 6वा. त्यानंतर इथून इथपर्यंत घेतला तर 7वा. नंतर इथून इथपर्यंत घेतला तर 8वा. इथून इथपर्यंत घेतला तर 9वा आणि ह्या दोघांच्या मधला घेतला तर कितवा झाला? 10वा. असे किती कोन तयार होत आहे आकृतीमध्ये? 10 कोन तयार होत आहे. 10 कितवा पर्याय आहे? चौथा पर्याय योग्य पर्याय आहे. 6वा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणत्या घड्याळाच्या 2 काट्यांमध्ये विशाल कोन झालेला नाही म्हटलेला आहे? विशाल कोन नको आपल्याला. मग बघा, पहिल्या ऑप्शन मध्ये जर का पाहिलं, एक काटा 12 वरती, एक वरती, याच्यामध्ये 90 पेक्षा लहान आहे म्हणजे हा लघु कोन आहे, म्हणजे विशाल कोन नाही आहे. म्हणून पहिला पर्याय आपला अचूक पर्याय आहे. दुसऱ्यामध्ये पाहिलं तर इथे पण विशाल कोन आहे,
इथे पण विशाल कोन आहे आणि इथे सुद्धा विशाल कोन तयार झालेला आहे. विशाल कोन म्हणजे 90 ते 180 यांच्या मधला अँगल तयार झालेला आहे. पण पहिल्या घड्याळामध्ये 90 पेक्षा लहान आहे म्हणजे तो लघुकोन आहे. म्हणजेच काय, विशाल कोन तयार झालेला नाही. पहिला पर्याय अचूक पर्याय आहे. 7वा प्रश्न बघा, कोनाच्या दोन भुजांची लांबी वाढवण्यास काय सांगितलं, एक कोन दिला आपल्याला. ह्या कोनाच्या ज्या दोन भुजा आहेत, या दोन भुजांना आपण वाढवत चाललो बघा. असं असं कितीही वाढवलं त्या कोनात काही फरक पडतोय का? नाही, कोनामध्ये फरक पडणार नाही. बाजू कितीही वाढवा. म्हणजेच काय, कोनाचं माप तेवढंच राहते आहे. कोनाचे माप तेवढेच राहते. तिसरा पर्याय अचूक पर्याय आहे. बाजूंची लांबी किंवा भुजांची लांबी कितीही वाढवली तरी कोनामध्ये फरक पडणार नाही. 8वा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात काटकोन दिसणार नाही? काय पाहिजे आपल्याला, काय दिसायला पाहिजे आहे? काटकोन दिसायला पाहिजे. काटकोन म्हणजे किती डिग्री? 90 अंशाचा अँगल आपल्याला दिसायला पाहिजे. मग पहिला पर्याय काय सांगितला, वहीवरील आडव्या ओळी व उभी लाल रेघ यामधील कोन. मग आपली वही असते बघा, अशी एक लाल रेषाचा समास दिलेला असतो आपल्याला आणि इकडे वह्याच्या आडव्या रेषा दिलेल्या असतात बघा. मग यांच्यामध्ये बरोबर 90 डिग्री बनतोय बघा, म्हणजे काटकोन बनतोय. म्हणजे पहिला पर्याय काही येणार नाही आपल्याला, नाही म्हणून ओळखायचा आहे. जिथं बनत नाही तिथं पहिल्यात तर बनतोय. दुसरं काय म्हटलं, घसरगुंडीचे खालचे टोक व जमीन यामधील कोन. मग घसरगुंडी कशी असते बघा, अशा पद्धतीने अशी घसरगुंडी असते बघा. याच्यावरून आपण खाली सरकत सरकत येतो आणि इथं जमीन आहे. मग जमीन आणि घसरगुंडीचं खालचं टोक याच्यामध्ये तर विशाल कोन तयार होतोय. कोणता झाला बाबा, 90 पेक्षा मोठा आणि 180 पेक्षा लहान आहे. याला आपण विशाल कोन म्हणतो. हा काटकोन नाही आहे. म्हणून आपल्याला जे विचारलं होतं, काटकोन दिसणार नाही. कोणत्या पर्यायात दिसणार नाही? दुसऱ्या पर्यायात दिसणार नाही. म्हणून दुसरा पर्याय योग्य पर्याय आहे. 9वा प्रश्न बघा, कोनाचे नाव किती प्रकारे लिहिता येते? समजा आपल्याला एक कोन दिला बघा. आता अशा पद्धतीने हा कोन दिलेला आहे बघा. इथं आहे ए, इथं आहे ओ आणि इथं आहे बी. मग या कोनाचं नाव किती प्रकारे लिहू शकतो आपण? बघा, या कोनाला असंही लिहू शकतो आपण, कोन ए ओ बी असंही लिहिता येते. किंवा उलट केलं, कोन बी ओ ए असंही लिहिता येते. जिथं अँगल तयार होतोय, जिथं कोन तयार झालेला आहे ओ, हा ओ पॉइंट जो तो सेंटरला आला पाहिजे. किंवा याला डायरेक्ट अँगल ओ सुद्धा म्हणता येते. म्हणजे किती पद्धतीने लिहून झालं, हे पहिलं, हे दुसरं आणि हे तिसरं. तिघांचा मिनिंग म्हणजे आपण ह्याच अँगल विषयी बोलतोय. कितवा पर्याय आहे? चौथा पर्याय आपला अचूक पर्याय आहे. 10वा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणता विशाल कोन असू शकेल? विशाल कोन ओळखायचा आपल्याला आता. मग विशाल कोन काय सांगितलं, विशाल कोन कुणाला म्हणायचं? जो 90 पेक्षा असतो मोठा पण 180 पेक्षा असतो छोटा, त्या कोणाला म्हणायचं कोणता कोन? विशाल कोन. काय म्हणतात त्याला? विशाल कोन म्हणतात. मग कोणता पर्याय असा? माप 90 अंशापेक्षा जास्त पण 180 अंशापेक्षा कमी. बरोबर आहे. 90 पेक्षा जास्त पण 180 पेक्षा कमी असा जोही कोन असतो त्या कोणाला कोणता कोन म्हणतात? त्या कोणाला विशाल कोन नावाने ओळखलं जाते. पहिला पर्याय योग्य पर्याय आहे. याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपला हा स्वाध्याय आणि हे प्रकरण सुद्धा संपलेलं आहे. धन्यवाद.